नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण बॅक साईडला काढली जाणारी मेहंदी डिझाईन बघूया. तर ही मेहंदी डिझाईन म्हटलं तर सोप्या पद्धतीची वेल आहे, वेलीची डिझाईन आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे वेल बनवलेले आणि वेलीचा फक्त मधला भाग आपल्याला जाडसर करून घ्यायचा आहे, त्यामुळे तिला खूप सुंदर असा आकार येईल. वेलीच्या टोकाला 2-2 पाने बनवून घ्यायचे आहेत आणि पानांच्या वरतीच फुलाची डिझाईन कवर करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारची फुले काढायची आहेत. आता वेलीच्या बाजूस थोडी थोडी डिझाईन करून घ्यायचे, जेणेकरून डिझाईन खूप सुंदर दिसेल. तर इथं छोट्या छोट्या पानांची डिझाईन काढलेली आहे. तशाच प्रकारचे डिझाईन बाकीच्या साईडला पण काढून घ्यायचे आहे. हे डिझाईन काढून झाली की वेलीची जी पानं आहेत ना, ती पानं आपल्याला गडद करून घ्यायची आहेत. ही डार्क केलेली पाने खूप सुंदर दिसतात आणि हे छोट्या पानांची डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसते. पाने गडद करून झाली का आपल्याला ती फुले जी आहेत त्या फुलांना शेडिंग देऊन घ्यायची आहे. शेडिंग दिल्यानंतर फुले खूप सुंदर दिसतात. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन सोप्या पद्धतीचे मेहंदी ट्युटोरियल मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. तुम्ही बघू शकता पाने किती सुंदर आणि फुले पण किती सुंदर दिसत आहेत. तर आता बोटावर डिझाईन काढूया. छोटा डॉट देऊन घेऊया आणि छोटी छोटी पाने काढून घेऊया. प्रत्येक बोटावर ती डिझाईन वेगळी काढलेली आहे, जेणेकरून डिझाईन युनिक अशी दिसावी. तर दुसऱ्या बोटावर सुद्धा एक छोटीशी वेल काढलेली आहे आणि 3 पाने काढलेली आहेत. ती पाने आपल्याला गडद करून घ्यायची आहेत आणि वेलीच्या बाजू छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत. प्रत्येक बोटावर डिझाईन वेगळी काढलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बोटावर डिझाईन कवर करू शकता. आता ह्या बोटावर तिरक्या पद्धतीची छोट्या पानांची वेल काढलेली आहे बघा. ही सुद्धा खूप सुंदर दिसून येते. अगदी सोप्या पद्धतीचे मेहंदी ट्युटोरियल काढलेलं आहे मी. इथं आपल्याला तिरक्या पद्धतीचे डॉटची लाईनिंग बनवायची आहे. तर मध्ये मोठा डॉट आणि बाजूत छोटे छोटे डॉट अशा प्रकारे डिझाईन काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मेहंदी डिझाईन तयार आहे.